हॅलो फ्रेंड्स, आज आपण कटोरी कसा वाढवायचा हे पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पेपर कटिंग करताना जो कटोरी आहे तो कट करून घेतलेला आहे। आता तो आपल्याला वाढवायचा आहे। तर वाढता कोणते मेजरमेंट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वेगळा कलर यासाठी आपण घेतला की जेणेकरून आपल्याला जे आपण अंतर मेजरमेंट वाढवलेलं आहे ते कळावं म्हणून। आता सर्वप्रथम आपण हा जो पीस आहे कटोरीचा तो आपण व्यवस्थितरित्या असा ठेवणार आहोत की जेणेकरून सर्व बाजूने आपल्याला वाढवण्यासाठी पेपर शिल्लक राहायला हवा। आता या पेपरवरती आपण बाहेरच्या बाजूने आउटलाइन करून घेऊया अशा प्रकारे। आणि आता या आकारावरती आपल्याला हा कटोरी वाढवायचा आहे। आता कोणत्या ठिकाणी कटोरी वाढवायचं हे आपण एकदा पाहून घेऊयात। आपण गळ्याच्या साइडने आणि कटोरीची उंची आणि इथे सेंटरला कटोरी वाढवणार आहोत। तर सुरुवातीला जो राउंड शेप दिसतोय या ठिकाणी आपण 1 इंचाने खाली कंटिन्यू हा राउंड शेप घेणार आहोत अशा प्रकारे। अशा त्यानंतर आपण गळ्याची जी साइड आहे या ठिकाणी खालची बाजू दिसते इथे आपण 2 इंचावरती कटोरी वाढवणार आहोत। पुढे ही लाइन सुद्धा देखील कंटिन्यू करून घेतली। त्यानंतर गळ्याचं जे हे खालचं डीप टोक आहे ते आणि हे शेवट 2 इंच आलेले टोक हे दोन्ही टोक आपण जोडून घेतले। आता यानंतर आपल्याला खालच्या बाजूने कटोरी वाढवायचा आहे। तर तो वाढवण्यासाठी आपण सुरुवातीला या पॉइंट पासून म्हणजे गळ्याच्या साइडने 1 इंच अंतर सोडून देणार आहोत। त्यानंतर उरलेला जो भाग आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा आपल्याला, म्हणजे टोटल 7 इंच आहे हा पॉइंट धरून आणि 7 इंचाचे निम्मे करायचे आपल्याला, म्हणजे 3.5 इंच। या 3.5 इंचापासून आपल्याला कटोरी खालच्या बाजूने वाढवायचा आहे तो 2.5 इंचाने। तर 2.5 इंचाने जर या ठिकाणी आपण घेतला पॉइंट तर आपल्याला 2 जे टोक आहेत यातील अंतर काउंट करायचं आहे। या ठिकाणी आहे 4.25। जर या ठिकाणी 4.25 भरले तर इथून इथपर्यंत जे अंतर आहे ते 5.25 इंच भरायला हवं, कारण आपण या ठिकाणी 1 इंच एक्स्ट्रा सोडून दिलेला आहे। आणि जेव्हा आपण टक्स घालतो तेव्हा हे 1 इंचचं अंतर आपण सोडून देतो आणि त्यानंतर कटोरीसाठी निम्मा भाग करत असतो। इथे 4.25 इंच आहे तर आपण हे काउंट करून घेऊयात 5.25 इंच आहे का। एकदम परफेक्टली हे माप बसलेलं आहे तर आपण हे जॉईन करून घेऊ। 5.25 इंच आणि इकडे 4.25 इंच। हा झाला आपला कटोरी आखून तयार। यानंतर आता आपण कट करून घेऊयात। कटोरी वाढवल्यानंतर तो असा दिसेल। आपण परत पाहूयात। हा कटोरी जो आहे तो आपण अगोदर पेपर कटिंग करताना घेतलेला कटोरी आणि आता हा वाढवलेला कटोरी। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कटोरी कोणत्या ठिकाणी वाढवलेला आहे। या ठिकाणी खालच्या बाजूने 1 इंच, इथे 2 इंच, त्यानंतर इथे 1 इंच अंतर सोडून मधल्या भागाचा निम्मा भाग घेतलाय आणि तिथून खाली इथे 2.5 इंचावरती आपण कटोरी वाढवलाय। आता जेव्हा आपण टक्स घालू तेव्हा आपण हे एक जे मार्किंग केलेलं आहे त्याचा वापर आपण साधारणतः अशा ठिकाणी करूयात। 1 इंच मार्किंग सोडून दिल्यानंतर बरोबर कटोरीचा हा मध्य येतोय आपला अशा प्रकारे। आणि या ठिकाणी आपण टक्स साठी मार्किंग करून पाहूयात। 40 छातीसाठी आपण टक्स घेतो 2.25 इंच आडवा आणि उभा 3 इंच। तर हे दोन्ही पॉइंट वरती आपण हे फोल्ड करून पाहूयात। कटोरी हा साधारणतः अशा प्रकारे दिसेल। सो फ्रेंड्स, आज आपण पाहिलं की एका कटोरीवरून दुसरा कटोरी वाढवण्याची माप कशी घ्यायची।